दक्षिण भारत हा हिंदुत्वापासून सुरक्षित आहे हा भ्रम आहे. हिंदू मुस्लिम ही जी स्पर्धा आहे ही तिथं होती, हे मान्य केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. एक है तो सेफ आहे ही जी घोषणा आहे, अशा घोषणेतनं त्याला संदेश हाच आहे की तुम्ही हिंदू असणं हे सर्वोपरी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहे. काँग्रेस असेल, कम्युनिस्ट असतील किंवा भाजप असेल, त्यांचे नेते किंवा कार्यकर्ते ही हिंदू असणार यात काही विशेष नाही. या देशामध्ये ते धार्मिक असणार यातही काही विशेष नाही असं मी पुढे जाऊन म्हणेन. प्रश्न असा आहे की कशाच्या आधारे लोकांकडे तुम्ही जाता. ही जी उत्कंठा असते लोकांच्या मनात की हे मुसलमान आहेत, आपण हिंदू आहोत आणि म्हणून आपल्याला वरचढ व्हायचं आहे, त्या उत्कंठेतून किती दिवस राजकारण करता येईल. मुसलमानांमध्ये देखील अशा प्रकारच्या वेगळेपणाची भावना होती. त्यातले सगळे काही बांगलादेशात किंवा त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात गेले नाहीत आणि त्यामुळे मग त्यांचे स्वतःचे पक्ष, त्यांचे गट हे तिथे उदयाला आले. लोकांना सतत हे सांगितलं जातं की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात म्हणून तुम्ही लढलं पाहिजे, कोण आहात म्हणून तुम्ही कुणाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. हा प्रश्न अनेकांना अनेक प्रकारे विचारावा लागेल स्वतःला की आपण हिंदुत्वाच्या बाजूने आहोत म्हणजे नक्की कशाच्या बाजूने आहोत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस चर्चा चालू आहे ती फक्त 5 राज्यांच्या निकालांची, त्याच्यात विशेषतः पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूची. या निकालांचं विश्लेषण आपणही करत आहोत, पण यातला एक प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा किंवा हिंदुत्वाचा. गेल्या काही वर्षात हिंदुत्व हा मुद्दा राजकीय पटलावर कसा महत्त्वाचा झाला, पश्चिम बंगालमध्ये त्या आधारित निकाल लागला का, याचे परिणाम पुढच्या राजकारणावर काय होतील, हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात राजकीय विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत. नमस्कार. आपण बाकीचे विषय तर खूप ठिकाणी चर्चेत आलेले आहेत, पण हा जो मुद्दा आहे ज्याला काही जण धार्मिक ध्रुवीकरण म्हणतात, काही जण अल्पसंख्याकांचं लांगुल चालन म्हणतात, काही जण हिंदुत्व म्हणतात, पण ब्रॉडली असं दिसतं की हिंदुत्व किंवा धर्म या मुद्द्यावर आधारित मतदान झालं, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये. तुम्ही या मुद्द्याचा कसा अर्थ लावता राजकीय निवडणुकांच्या निमित्तानं? गेल्या काही निवडणुकांमध्ये आणि विशेषतः या 4-5 राज्यांमधल्या आणि आसाम आणि पश्चिम बंगाल खास करून निवडणुकांचं जेव्हा विश्लेषण आपण करतो तेव्हा साधारणपणे आपण काय बोलतो की लोक सरकारबद्दल समाधानी होते का, किंवा तिथं कल्याणकारी योजना लोकांकडे पोचल्या का, कोणत्या समाज घटकांनी कुणाला मतं दिली. हे सगळं विश्लेषण चुकीचं नसतं, बरोबर असतं. पण आता उत्तरोत्तर असं व्हायला लागलेलं आहे की ह्याच्या सगळ्याच्या वर एक ज्याला आपण म्हणूया विश्लेषणात्मक छत्री तयार होती आहे, आणि ती अशी की धार्मिक ध्रुवीकरण आणि त्याच्या आधारे विशेष करून हिंदू समाजातला एक मोठा समूह भारतीय जनता पक्षाच्या मागे जाण्याची प्रक्रिया, ह्याच्यातून जवळपास त्या निवडणुकांच्या बाकीच्या विश्लेषणाला छेद जाईल किंवा तेच बाकीचं विश्लेषण दुय्यम ठरेल अशी परिस्थिती आलेली. आणि हे आसाम आणि पश्चिम बंगालला खास लागू आहे अशा करता की या दोन्ही राज्यांमध्ये इतिहास तर मोठा आहेच गुंतागुंतीचा, पण मुसलमान मतदारांची संख्या ही खूप मोठी आहे. 27% पश्चिम बंगालमध्ये आहे, आसाममध्ये त्याहून जास्त आहे. आणि त्यामुळे गंमत अशी होते की एकदा तुम्ही धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात केली की ते उभयपक्षी व्हायला सुरुवात होते. तुमच्यावरती तुम्ही स्वतःहून मारून घ्या किंवा इतरांनी मारा, तुम्ही हिंदू धर्माचे आहात असा शिक्का बसला की स्वाभाविकच बिगर हिंदू तुम्हाला मतं देण्याचं प्रमाण आणखीन कमी होतं किंवा त्यांचा कल तुमच्याकडे राहत नाही. आणि मग तुम्ही म्हणता बघा ते कसे एकत्र येतात तसे आपणही एकत्र येऊ. ही प्रक्रिया दुहेरी सतत चालू राहते तिथे. आणि ह्या निवडणुकीत आपल्याला असं दिसेल की आसामपेक्षाही पश्चिम बंगालमध्ये जवळपास 55% हिंदू मतं ही भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडलेली आहेत. 45% मतं त्यांना मिळालेली आहेत. त्याच्यातली 1-2% मतं ही इतर धर्मियांची आहेत असं जरी धरलं तरी उरलेली सगळी मतं त्यांची जी आहेत, म्हणजे पश्चिम बंगालमधल्या 73% समाजातनं त्यांना 43% मतं मिळाली. ही परिस्थिती आहे. याची सुरुवात कधी झाली? ती भाजपनं केली का काँग्रेसनं केली का काळाच्या प्रवाहात पोलरायझेशन वाढलं? याची सुरुवात ही पूर्वापार म्हणजे अगदी पश्चिम बंगालचा आणि बंगालचा इतिहास पाहायला लागलो आपण तर कितीही मागे जाता येईल.
कारण पूर्वीचा जो बंगाल होता म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला अविभक्त भारतातला, त्याच्यात आजचा जो बांगलादेश आहे त्याच्यातला फार मोठा मुस्लिम बहुल प्रदेशही होता. आणि त्यामुळे हा जो तणाव आहे, दोन समाजांमधली स्पर्धा आहे, ती पूर्वापार बंगालमध्ये होती. आणि त्या स्पर्धेच्या आधारावरच खरं तर हिंदू महासभेचं मोठं काम पश्चिम बंगाल असं आज ज्याला म्हटलं जातं त्या भागामध्ये होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि इतर नेते यांनी हे संघटन करण्याचा प्रयत्न त्याही वेळेला केलेला आपल्याला दिसतो. आसामचं जर आपण पाहिलं तर आसाममध्येही आपल्याला असं दिसतं की पूर्वापार हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही धार्मिक समुदाय मोठ्या प्रमाणावर आहेत. आसाम जास्त गुंतागुंतीचं आहे याचं कारण तिथे शिवाय आदिवासी ज्यांना म्हणतात की ज्यांच्या हिंदू असण्याबद्दल पूर्वापार खात्री नाही आहे, शंका आहे, ते काही वेळेला हिंदू म्हणवतात, काही वेळेला म्हणवत नाहीत, बोडो आहेत. आणि बाहेरून आलेले मोठ्या प्रमाणावरती कामगार, चहाच्या मळ्यात काम करणारे मजूर, ही सगळी गुंतागुंत. आणि शिवाय आसामचा आणि बंगालचा तुम्ही जर भूगोल पाहिलात तर स्वाभाविकच बांगलादेशच्या आणि भारत आणि पाकिस्तान ही फाळणी झाली त्यावेळेला पहिल्या टप्प्याला, आणि त्यानंतर बांगलादेशच्या निर्मितीच्या लढ्याच्या वेळेला दुसऱ्या टप्प्याला मोठ्या प्रमाणावर निर्वासित म्हणून, ज्यांना आपल्याकडे आजच्या भाषेत घुसखोर म्हणतात तसे घुसखोर म्हणून, किंवा केवळ रोजगार शोधायला म्हणून गरीब मजूर, कामगार हे मोठ्या प्रमाणावर भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, खास करून बंगाल आणि आसाममध्ये शिरलेले आलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे बाहेरनं आलेले हा आसामच्या राजकारणामध्ये आणखीन एक पदर त्याच्यातनं तयार होतो. आणि त्यामुळे हे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा इतिहास या दोन्ही राज्यांना आहे. त्याची सुरुवात कोणी केली असं जर आपल्याला शोधायचं असेल तर मी म्हटलं तसं फाळणीच्या इतिहासापासून बघावं लागतं एक. नंबर 2 आपल्याला हेही बघायला लागतं की त्यावेळेला या दोन्ही भागांमध्ये, विशेषतः मुस्लिम बहुल भाग जे त्यावेळच्या पाकिस्तानात गेले, त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचं वर्चस्व होतं. आणि त्यामुळे मुसलमानांमध्ये देखील अशा प्रकारच्या वेगळेपणाची भावना होती. त्यातले सगळे काही बांगलादेशात किंवा त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात गेले नाहीत. आणि त्यामुळे मग त्यांचे स्वतःचे पक्ष, त्यांचे गट हे तिथे उदयाला आले. त्याच्यानंतरच्या काळातले जे राजकीय पक्ष होते, त्यावेळचे महत्त्वाचे पक्ष, काँग्रेस असेल, त्याच्यानंतर समाजवादी पक्षाचे काही नेते असतील, पण खास करून बंगालच्या संदर्भात कम्युनिस्ट असतील, यांनी या मुस्लिम मतदारांमधले जे गरीब मतदार होते त्यांना आपल्याकडे ओढण्याचे वेळोवेळी प्रयत्न केले. त्याला त्यांचे विरोधक लांगुल चालन म्हणतील. पण ऐतिहासिक भाग असा आहे की जोपर्यंत तुम्ही सर्व समाजाचे लोक एकत्र आणण्याचा आपल्या पक्षात प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपण यशस्वी राजकारणामध्ये होऊ शकत नाही, याच्या जाणीवेतून ते राजकारण झालं. सर, या सगळ्याच्या बाबतीत 2 मुद्दे आत्ता मांडले जातात, विशेषतः भाजप समर्थकांकडून मांडले जातात की काँग्रेसचे निवडून आलेले आमदार बघा आणि त्यात बहुसंख्य मुस्लिम आहेत. आणि दुसरं, तृणमूल काँग्रेसच्या एक नेत्या की ज्यांनी एक जे गाणं म्हणलं की ज्याच्यात थेट मुस्लिम ॲपिजमेंटची भाषा आहे, तर असं केल्यामुळं काउंटर पोलरायझेशन होतं आणि मग हिंदूंना भाजप हाच पर्याय राहतो. हे बरोबर आहे? कसं आहे की आता तुम्ही हा जो काँग्रेसच्यावरचा आक्षेप घेतला तो माझ्या मते जास्त सिरियस आहे. दुसरं उदाहरण हे माझ्या मते त्या मानाने फुटकळ आहे. कारण असे कोणीतरी उमेदवार, कोणीतरी कार्यकर्ते काहीतरी उद्योग करत असतात. पण काँग्रेसवरचा हा जो आक्षेप आहे तो जर समजून घ्यायचा असेल तर आसाममध्ये मध्यंतरी मतदारसंघांची जी फेरआखणी झाली ती आपण समजून घेतली पाहिजे. नंबर 1 की ज्याच्यामध्ये जवळपास संमिश्र लोकसंख्या असलेल्या मतदारसंघांची संख्या ही खूप कमी झाली. म्हणजे हिंदू, मुस्लिम, बोडो हे सगळे एकत्र आहेत अशा मतदारसंघांमधनं वेगवेगळ्या समूहाचे लोक शेजारपाजारच्या मतदारसंघांमध्ये ढकलले गेले असा आरोप केला जातो आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यामुळे तुमचं काम जर त्या भागामध्ये असेल तर तुमचे मुसलमान उमेदवार येतात निवडून, त्याला काही पर्याय नाही. याच्या उलट हा जो आक्षेप घेतला जातो की भारतीय जनता पक्षाकडे कधीच मुसलमान खासदार नसतात, हाही त्या संदर्भात आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण आपण पहिल्यांदा जिथं सुरुवात केली तिथे तुमच्या या प्रश्नातनं जातो, तो म्हणजे पोलरायझेशनचा मुद्दा. की हिंदू उमेदवार उभे करूनही काँग्रेसला त्या उमेदवारांना मतं मिळवता येत नाहीत. कारण हिंदूंची मतं ही मुख्यतः भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित होतात. आणि मग नंतर असं म्हटलं जातं की बघा हा फक्त मुसलमानांचा पक्ष राहिलेला आहे. त्यामुळे एका परीने काँग्रेसची ती मर्यादा आहे हे तर खरंच आहे. पण त्याचबरोबर त्याला हा
मतदारसंघांच्या पुनराखणीचा स्ट्रक्चरल रचनात्मक भाग कारणीभूत आहे आणि जो राजकीय भाग आपण सुरुवातीला म्हणालो हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा तो त्याला जबाबदार आहे. आणि आसामचं त्याला आणखीन एक पुरवणी मी जोडीन की शेवटी अजमलच्या पक्षामध्ये जो निव्वळ अल्पसंख्याकांचा स्वतःला म्हणवतो त्या पक्षाचे उमेदवार निवडून येण्यापेक्षा निदान जो कागदोपत्री स्वतःला फक्त अल्पसंख्याकांचा म्हणवत नाही अशा पक्षाच्या मार्फत मुसलमान उमेदवार निवडून येणं हे मला असं वाटतं प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. सर, आसामचा मुद्दा तर स्ट्रक्चरल आहे, पण पश्चिम बंगालचा निकाल लागल्यानंतरचे जे रील जे व्हिडिओज निदान महाराष्ट्रातून पाहता येतात त्याच्यामध्ये जय श्रीराम आहे, त्याच्यामध्ये श्रीरामाची गाणी आहेत आणि लोक मोठ्या संख्येनं त्याच्यावरती आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. ते सगळेच कार्यकर्ते निदान बघितले वाटत नाहीत. तर एकूणातच हिंदू समाजात आपण धर्म म्हणून मत दिलं पाहिजे आणि धर्मभावना ही राजकारणाची प्रमुख भावना आहे, ही गोष्ट बळकट झाली आहे का? निश्चित मला असं वाटतं की ते उत्तरोत्तर म्हणजे गेल्या किती 25, 30, 35 वर्षांमध्ये उत्तरोत्तर व्हायला लागलेली ही प्रक्रिया आहे की आपण कोण आहोत आणि आपले हितसंबंध काय आहेत की ज्याच्या आधारे आपण मतदान करायचं ह्याचा विचार करताना मतदारांच्या मनामध्ये उत्तरोत्तर आपण फक्त कोणत्या धर्माचे आहोत आणि त्या धर्माचं हित कोण सांभाळण्याची शक्यता आपल्याला आज वाटते याच्यावरती जास्त भर दिला जातो, ज्याला आपण तांत्रिक भाषेमध्ये धार्मिक आधारांवरती मोबिलाईज करणं, लोकांना धार्मिक आधारांवरती निर्णय घ्यायला कृती करायला उद्युक्त करणं असं म्हणतो. ते आज नाही घडत आहे. ती प्रक्रिया बरोबर बोलायचं झालं तर 26 आणि 10, 36, 37, 38 वर्षांपूर्वी म्हणजे 87, 88, 89, 90 या दरम्यान सुरू झालेली आहे आणि त्याच्यातून दोन्ही समाजांमध्ये हे झालेलं आहे की मुख्यतः धर्माचा विचार करून मतदान करण्याकडे कल वाढतो आणि त्यामुळे वर्ग, जात, लिंगभाव किंवा आपले आर्थिक हितसंबंध याला कमी महत्त्व दिलं जातं. ते सगळे मुद्दे जणू काही धर्माच्या मुद्द्यामध्ये ओढले जातात, समाविष्ट केले जातात, अंतर्भूत केले जातात असं मानलं जातं. मी हिंदू असेन तर मी असं मानतो की हो मी गरीब आहे, पण माझ्या गरिबीचा प्रश्न हा माझ्या हिंदू असण्याशी जोडलेला आहे, त्यामुळे हिंदू म्हणून जो पक्ष मला सांभाळतो त्याच्याचकडनं हा प्रश्नही सुटेल. या पद्धतीने त्या प्रश्नांचं एका अर्थाने समावेशन होतं आणि त्यामुळे सगळं राजकारण मग या हिंदू मुस्लिम प्रश्नाभोवती, मुख्यतः मुस्लिम विरोधाच्या प्रश्नाभोवती, त्यातनं काही प्रमाणात हिंदू आत्मभानाशी फिरत राहतं. हे हिंदू आत्मभान भाजपनं जागृत केलं का परिस्थितीनं जागृत केलं आणि विशेषतः 2014 नंतर आत्ताच्या 12 वर्षात ज्यावेळी भाजप हा पक्ष सत्तेत आहे त्यावेळी ते कसं बदललं? नाही, मला असं वाटतं मी पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं तसं केवळ 2014 नंतर ते झालं असं नाही. 2014 नंतर त्याला एकतर राजकीय यश मोठ्या प्रमाणावर आलं त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमधून. दुसरं 2014 नंतर त्याला राजाश्रय मिळायला सुरुवात झाली. पण हे राजकारण मोठ्या प्रमाणावर यशस्वी व्हायला 90च्या दशकातच सुरुवात झालेली होती आणि ते राजकारण असायला पाहिजे ही ॲम्बिशन, ही महत्त्वाकांक्षा 100 वर्ष जुनी आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे आत्मभानाचं म्हणताय की हे आपोआप होतं का, तर आपोआप आत्मभान हे फार मर्यादित प्रमाणात तयार होत असतं. आत्मभान हे मुख्यतः रचलं जातं. लोकांना सतत हे सांगितलं जातं की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही प्राधान्याने कोण आहात, तुम्ही कोण आहात म्हणून तुम्ही लढलं पाहिजे, कोण आहात म्हणून तुम्ही कुणाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे हे सांगितलं जातं. आणि त्यामुळे मला नाही वाटत की हे केवळ नैसर्गिकरित्या जणू काही कुठल्या तरी समाजामध्ये हे आत्मभान आपोआप तयार होतं, ते तयार केलं जातं. जसं फाळणीच्या पूर्वीच्या काळामध्ये मुस्लिम लीगनी हे आत्मभान मुसलमानांमध्ये तयार करण्याचे मोठे प्रयत्न केले. नंतरच्या काळात ते प्रयत्न सुरुवातीला तरी स्वातंत्र्यानंतर काहीसे सुप्त स्वरूपामध्ये राहिलेले होते, त्यांनी नंतर डोकं वर काढलं. हा जो मुद्दा आहे याच्यात कायम अशी टीका होती की हा हिंदू रिलेटेड जो विचार आहे हा उत्तरेतला आहे, कोणी त्याला काऊ बेल्ट म्हणतं आणि तिथंच फक्त धर्माच्या आधारित मतदान होतं. पण 2 राज्य की जिथं पुरोगामी विचार आला, विचारवंत आले, 2024 साली महाराष्ट्र विधानसभा आणि 2026 साली पश्चिम बंगाल विधानसभा, या दोन्ही विधानसभेत जर का
हिंदुत्वाच्या आधारित मतदान होत असेल आणि ते सर्वेक्षणातून, चाचण्यातून, बोलण्यातून प्रत्यक्ष जाणवत असेल, तर याचा अर्थ हिंदुत्व आणि आत्मभान, हिंदू आत्मभान हा मुद्दा आता देशव्यापी झाला का? तो नवीन बेस बनला का? तुम्ही विचारताय त्याच्यातला पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राबद्दलचा भाग आहे, त्याचं 1 मिनिटांनी बोलू आपण. पण असं नेहमी सोयीस्कर मानलं जातं. आत्ताही असं म्हटलं जातं आहे, आपणही बघा चर्चा करताना आसाम आणि पश्चिम बंगालवरती जास्त चर्चा करतो आहे, कारण तिथे भाजप निवडून आलेला आहे. पण असं काही नाही आहे की कुठलाही एक प्रदेश भारतातला या हिंदू आत्मभानाच्या राजकारणापासून पूर्णपणे सुरक्षित आहे किंवा अलिप्त आहे, असं नाही आहे. कारण जर आत्मभान ही रचली जाण्याची गोष्ट असेल, तर ती जिथे जिथे हिंदू समाज मोठ्या संख्येने असेल आणि छोट्या संख्येने असला तरी ते शक्य होईल, तिथे ते राजकारण नेलं जाऊ शकतं. आता तुमचा जो प्रश्न आहे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल, या बरोबर आहे, काही संदर्भामध्ये हे दोन्ही राज्य प्रगत, पुरोगामी वगैरे मानली जातात. याचं कारण त्यांच्यामध्ये समाज सुधारणांचा एक जुना वारसा आहे. धर्मचिकित्सेचा महाराष्ट्रामध्ये मोठा वारसा आहे, हे खरं आहे. पण ते पुरोगामित्व जे आहे ते समाजामध्ये खरंच किती झिरपलं होतं आणि त्याच्यावर मात करण्याची ताकद हिंदुत्वामध्ये होती का नव्हती, हे आत्ता आपल्याला दिसलेलं आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये तर पुरोगामित्वाच्या पुढचा टप्पा होता, डावे सरकार होतं. पण तरीसुद्धा मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं हिंदू मुस्लिम ही जी स्पर्धा आहे ही तिथं होती, हे मान्य केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तिचा कसा वापर, त्या सामाजिक वास्तवाचा कसा वापर कोणत्या राजकारणात केव्हा होतो, त्याच्यावर कोणत्या टप्प्यावरती ते जागलं जाईल आत्मभान, हे आपल्याला दिसेल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की 90च्या दशकामध्ये ते तापायला लागलं होतं आत्मभान, आणि त्याची परिणती पुढं आत्ता 24च्या निवडणुकीपर्यंत झालेली दिसते. ह्याच्यामध्ये एक प्रश्न सातत्यानं विचारला जातो, कमेंट्समध्ये येतो, कोणी लोक भेटल्यावर म्हणतात की धर्माच्या आधारित आम्ही मतदान केलं किंवा आम्ही पक्ष निवडला, तर चुकलं कुठं किंवा चुकतं काय, आम्हाला करू द्या. काय आहे, 2 गोष्टी आहेत त्याच्यातल्या. एक म्हणजे कोणी कशाच्या आधारे मतदान करावं हा प्रत्येक मतदाराचा प्रश्न आहे. पण धर्माच्या आधारे करण्यामध्ये आपण असं गृहीत धरतो की एखाद्या धर्माचे जे लोक असतात त्यांचे इतर सगळे हितसंबंध दुय्यम असतात आणि ते फक्त त्या धर्माचे असण्याने काहीतरी घडतं. उदाहरणार्थ, एक काळ घोषणा दिली जायची, त्याच्याबद्दल नेहमी हिंदुत्ववाद्यांनी बोललेलं आहे, इस्लाम खतरे में है. इस्लाम खतरे में है ही घोषणा जेव्हा दिली जाते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही मुसलमान जर असाल तर तुमच्या रोजीरोटीच्या प्रश्नांपेक्षा तुमचा धर्म महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी एक व्हा, काय महाराष्ट्राच्या विधानसभेत घोषणा होती, एक है तो सेफ है. ही जी घोषणा आहे, अशा घोषणेतनं झाला संदेश हाच आहे की तुम्ही हिंदू असणं हे सर्वोपरी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये गफलत अशी होते की तुमच्या समाजामध्ये असलेल्या ज्या बाकीच्या मतभेद, स्तर, विसंगती असतात त्या झाकल्या जातात, त्या राजकारणात कधीच पुढे येत नाहीत. आणि त्यामुळे आजचे जे प्रश्न आहेत, समजा समाजातला एक मोठा भाग हा बिनसुरक्षित आर्थिक उत्पन्नाच्या क्षेत्रात आहे, ज्याला सोशॉलॉजिस्टांनी प्रिकेरिएट म्हटलेलं आहे. ते प्रिकेरिएट आहेत, त्यांना उत्पन्न असतं पण त्यांचं उत्पन्नाची शाश्वती नसते. त्यांना कोणी गिग इकॉनॉमीमधले वर्कर म्हणतं, कोणी आणखीन काही म्हणतं, पण खरी ते लटकलेले असतात. आणि त्या लटकलेल्या अवस्थेतला हा जो समाज आहे त्याचं काय करायचं? त्याला कुठल्या तरी धर्माच्या जयघोषाची भाषा दिल्यामुळे तो गप्प बसतो आत्ता, हे बरोबर आहे. पण त्यांनी त्यांचे प्रश्न सुटतात का? तर ते सुटत नाहीत. पण ह्या राजकारणाने ती सोय होते, म्हणजे सोय दुसऱ्या कुणाची तरी होती आहे ह्याच्यातनं. केवळ भारतीय जनता पक्ष निवडून येतो असंच नाही, तर तो निवडून आल्यामुळे सोय ज्यांची होते की ज्यांच्यावरती निर्बंध येऊ शकत नाहीत, अशा शक्ती वेगळ्या राहतात, नामानिराळ्या राहतात. म्हणून मला असं वाटतं की धर्म ही सर्वसाधारणपणे, ज्याला आपल्या पारंपरिक भारतातल्या चौकटीत म्हटलं जायचं त्याप्रमाणे बोलायचं झालं तर, खाजगी व्यक्तिगत श्रद्धेचा भाग म्हणून असणारी गोष्ट असावी. आणि सार्वजनिक प्रश्नांमध्ये तुमचे सार्वजनिक प्रश्न जिथे जाऊन भिडतात त्या तुमच्या ओळखी, ते तुमचं भान हे मध्यवर्ती असायला पाहिजे. आणि हिंदुत्वाची चर्चा करताना हा मुद्दा असा करता येतो की याच देशातला 85% समाज हिंदू आहे आणि त्यामुळे तो जर इतक्या मोठ्या प्रमाणावर एकवटला तर त्याच्यामध्ये असलेले हे जे अंतर्गत
भेद असतील त्यांची सोय कशी लावायची, त्यांची वासलात कशी लावायची, हा प्रश्न अनुत्तरित राहील. सर, धर्मावर आधारित मतदान केलं जात असेल किंवा नसेल, पण जात हा फॅक्टर पूर्वीपासून महत्त्वाचा राहिला आहे. मग आता जातीच्या वरचढ धर्म ठरला आहे का? आणि विशेषतः ज्या ज्या भागात मुसलमान किंवा इतर धर्मीय अधिक असतील, तिथं जात ही आयडेंटिटी अधिकच क्षीण होऊन त्याची जागा 100% धर्मच घेतोय का? बहुतेक ठिकाणी असं होतं की मगाशी मी म्हटलं तसं जात ही आयडेंटिटीसुद्धा हिंदू असण्यामध्ये अंतर्भूत होते आणि त्यामुळेच जातीचा प्रश्न शिल्लक राहतो, तो सुटत नाही, पण तो सोडवावाही लागत नाही. अशी काहीतरी विचित्र परिस्थिती आपली होती. म्हणजे जातींमध्ये असणारी तफावत, जातींमध्ये असणारे भेद, जातींमध्ये असणारे आर्थिक वर्गीय भेद हे सगळे तसेच राहतात आणि जातीचा प्रश्न राहून आणि जातीच्या आधारावर लोकांना मारलं जाऊन, जातीच्या आधारावर लोकांना बाजूला ठेवलं जाऊन सुद्धा हिंदू आत्मभानामुळे जातीच्या प्रश्नाला हात घातला जात नाही. म्हणजे 90च्या दशकात जो प्रश्न जातीचा प्रश्न वर आला होता आणि काहीतरी त्याची राजकारणामध्ये सोय लावण्याचे प्रयत्न चाललेले होते, तो अचानक मागे पडला. मला भविष्याकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी एक अजून थेट प्रश्न. भाजप, काँग्रेस असे 2 प्रमुख राष्ट्रीय पक्ष आपण बघितले तर दोघांच्यातही हिंदू नेते आहेत, हिंदू आमदार आहेत, हिंदू खासदार आहेत. पण हिंदू धर्माचा किंवा हिंदू विचारांचा पक्ष म्हणून भाजपकडं पाहिलं जातं आणि काँग्रेसकडं मात्र पाहिलं जात नाही. काँग्रेसची ही गमावलेली संधी आहे, कायमची चूक आहे का नाही, परत काँग्रेसला ह्या आयडेंटिटी शिवाय सगळं राजकारण करतंय? कसं आहे माहिती आहे ना, की भारतामध्ये बहुसंख्य प्रतिनिधी हिंदू असणं धर्माने, याच्यात मला काही अनैसर्गिक वाटत नाही. असं मी काही म्हणणार नाही की भारतात जबरदस्तीने काहीतरी इतर धर्माचे सुद्धा लोक तुमच्या सत्तेमध्ये असले पाहिजेत. जे अल्पसंख्य आहेत त्यांना काही संरक्षण असलं पाहिजे आणि त्यांना मोकळेपणाने सार्वजनिक जीवनात वावरता आलं पाहिजे. पण अदरवाईज काँग्रेस असेल, कम्युनिस्ट असतील किंवा भाजप असेल, त्यांचे नेते किंवा कार्यकर्ते हे हिंदू असणार यात काही विशेष नाही. या देशामध्ये ते धार्मिक असणार यातही काही विशेष नाही, असं मी पुढे जाऊन म्हणेन. प्रश्न असा आहे की कशाच्या आधारे लोकांकडे तुम्ही जाता, आणि त्या अर्थाने काँग्रेस हा हिंदुत्ववादी पक्ष नाही. आणि तो म्हणजे तो तसा झाला तर मग प्रश्नच संपतो, कारण मग भाजप आणि काँग्रेसमध्ये काही फरक राहत नाही. त्यामुळे हा काँग्रेसने संधी गमावण्याचा प्रश्न नाही आहे. माझ्या मते 100 वर्षांच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या इतिहासातून एक विचारधारा आपल्याकडे अशी तयार झाली की इथे हिंदू समाजाचं वर्चस्व सार्वजनिक जीवनावरती राहील अशी व्यवस्था असली पाहिजे. तो वर्चस्व राहण्याचे 2 मार्ग आहेत. एक, हिंदू समाजामध्ये असणारे अंतर्गत भेद झाकून ठेवले गेले पाहिजेत, आणि दुसरा, बिगर हिंदू आणि खास करून मुस्लिम जे आहेत त्यांच्याबद्दल सतत समाजामध्ये एक संशय जागृत ठेवला पाहिजे की जेणेकरून हे हिंदू सतत म्हणतील की त्यांच्यामुळे आमच्यावरती अन्याय होतोय. त्यामुळे हे जे हिंदुत्व आहे त्याचा या अर्थाने मी अनेक वेळेला असं म्हणू इच्छितो आणि म्हटलेलं आहे की धर्माशी मर्यादित संबंध आहे. कारण हिंदू समाजातले अंतर्गत मतभेद जे आहेत ते झाकून ठेवणं आणि बिगर हिंदूंच्या विरोधात हिंदूंना संघटित करणं याचा धर्माशी काही संबंध नाही आहे. हिंदू धर्मातले किंवा हिंदू म्हणवणाऱ्या कोणत्याही संप्रदायातले लोक धार्मिक संदर्भात या मुद्द्यांकडे जात नाहीत, आणि त्यामुळे हे राजकीय घटित आहे हिंदुत्व नावाचं. म्हणजे हिंदू ही आयडेंटिटी मोर ऑफ पॉलिटिकल अँड सोशल आहे. हां, हिंदू आयडेंटिटी हे आपण आता त्याला दुसरा योग्य शब्द आपल्याजवळ नाही प्रचारामध्ये म्हणून बोलतो, पण खरं तर ही हिंदुत्वाचं आत्मभान आहे. हे हिंदुत्व नावाची जी गोष्ट गेल्या 100 वर्षात इथे अस्तित्वात आली आहे त्याचा आणि हिंदू धर्माचा खूप गुंतागुंतीचा संबंध आहे. आणि त्याच्यात हा संबंध आहे की हिंदुत्व जे म्हणवतात त्यांना हिंदू समाजाचं सुद्धा एकसंघीकरण करण्यामध्ये स्वारस्य आहे. या अर्थाने त्यांचा धर्माशी संबंध आहे. आत्ता उदाहरणार्थ जे सगळे प्रयत्न चाललेले आहेत की कोणी काय खावं याच्यावरची बंधनं आणि त्याच्याबद्दलची एक अधिकृत कल्पना तयार करणं, हे मला असं वाटतं की हिंदुत्वाचं लक्षण आहे. हिंदू धर्मातले अनेक संप्रदाय, पंथ, जाती अशा आहेत की ज्या विविध प्रकारचं अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे मांसाहार करावा का नाही, मासे खावेत का नाही, ह्या गोष्टी एक कुठेतरी हिंदू धर्मात सांगितलेले आहेत असं काही नव्हतं. पण ते प्रस्थापित करण्याचे राजकीय आणि सांस्कृतिक प्रयत्न आत्ता चाललेले आहेत.
कोणती प्रतीकं मानायची, कोणते देव मानले पाहिजेत. तुमचे तुमच्याजवळ ठेवा देव, पण त्याच्याखेरीज देवांची एक आणखीन पातळी असेल की जे सार्वत्रिक असतील आणि ते सार्वत्रिकरित्या पाळले जावेत हा आग्रह असेल. हे सगळं एकसंघीकरण असतं, ज्याला इंग्रजीत होमोजेनायझेशन असं म्हणतात. तिथे धर्म आणि हिंदुत्व यांचा संबंध येतो. म्हणजे धर्मातल्या अंतर्गत विविधतेचं सपाटीकरण करणं हे त्या हिंदुत्वाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला परधर्मीय हे तुमच्या विरोधात आहेत म्हणून सतत लोकांना सांगणं हे दुसरं वैशिष्ट्य राहिलं. ही जी हिंदू संकल्पना आहे ही अर्बन एलिटिस्ट आणि अप्पर कास्टची मानून त्याच्यावरती सर्व विरोधक टीका करतात आणि प्रत्यक्षात मात्र भाजप बहुजनांचं हिंदू राजकारण करतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे लोकदेवता असतील आणि इतर जी प्रतीकं असतील. असं झाल्यामुळं मुळात भाजपचं हिंदू राजकारणच इतरांना समजलं नाही आहे का, आणि मग हे काय घडतं? पहिला भाग मला मान्य आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा हिंदुत्व असेल यांच्यावरती पूर्वापार अशी टीका केली गेली की ते उच्चवर्णीय उच्च जाती आहे आणि ती टीका त्यावेळेला बरोबर होती. पण त्याच्यानंतर म्हणजे 90च्या दशकात तुम्ही बघायला लागलात तर त्याला काही अर्थ राहिलेला आपल्याला दिसत नाही. पण दुसरीकडे गंमत अशी आहे की खुद्द हिंदुत्वाचं सांस्कृतिक राजकारण जे होतं त्याच्यातनं या टीकेला बळ मिळतं की कोणती प्रतीकं महत्त्वाची आहेत. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मांसाहाराबद्दलची एक नैतिक भूमिका सर्व हिंदू समाजामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा जेव्हा होतो तेव्हा मग त्याच्यावरती जर उच्चवर्णीय ब्राह्मणी म्हणून टीका केली तर कोणाला वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. म्हणजे एका बाजूला अंतिम उद्दिष्ट जणू काही एक उच्चवर्णीय आदर्शांची कल्पना जी आहे ती, आणि व्यवहारातलं राजकारण सर्व जातींच्या लोकांना बरोबर घेऊन एकत्र आणण्याचा प्रयत्न करणं, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. दुसरा मुद्दा असा की आत्ता जी हिंदुत्वाची किंवा हिंदू राजकारणाची प्रतिमा आहे त्याला खूप जण हिंदू राष्ट्रवाद असा शब्द वापरतात आणि हिंदुत्व प्लस नॅशनलिझम असा एक आयडेंटिटीमधला एक संगम दिसतो. मग उदाहरणार्थ मुस्लिमांना विरोध हे करताना ते राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलं जातं, ते राष्ट्रवादाशी जोडलं जातं की देश सेफ ठेवायचा असेल तर म्हणून ते असतं. हे जे हिंदू आणि राष्ट्रवाद याचं संयुग आहे हे कसं इव्हॉल्व झालं, ते आत्ता कसं सेटल झालं, त्याच्याकडं कसं बघ? त्याची मूलभूत, ते इव्हॉल्व नाही झालं, ती मूलभूत कल्पनाच आहे की हा देश हिंदूंचा आहे आणि त्यामुळे इथल्या राष्ट्रीयत्वाला हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती हेच आधार आहेत. बाकीचे जे आहेत लोक इथे ते आम्ही सहन करतो, त्यांनी सांस्कृतिकदृष्ट्या आमचं म्हणणं ऐकावं, पण अन्यथा ते संशयास्पद आहेतच. आणि त्यातही खास करून मुस्लिम हे कायम संशयास्पद राहिलेले आहेत आणि त्यामुळे सेफ्टी किंवा सुरक्षिततेचे प्रश्न आले, कुठलाही गुन्हा घडला आणि त्याच्यात जर मुसलमान कोणी गुंतलेला असला तर आवर्जून त्याच्या मुसलमान असण्याचा उल्लेख केला जाणं हे माध्यमांमध्ये होतं. हे काही केवळ हिंदुत्ववादी कार्यकर्ते नाही करत, कसे सगळे बळी पडतात या चर्चेला. म्हणजे जसं एका बाजूला माध्यमं बळी पडून याला हिंदू राष्ट्रवाद म्हणतात, म्हणजे जणू काही भारताचा राष्ट्रवाद हा या हिंदू राष्ट्रवादाशी ज्याला आपण म्हणू समकक्ष आहे असं मानलं जातं. तसं दुसरीकडे व्यवहारामध्ये जणू काही हे गृहीतच धरलं जातं की हे युक्तिवाद बरोबर आहेत आणि त्यातनं लोकांमध्ये ही दुविधा जी आहे ती निर्माण केली जाते. पण अन्यथा सैद्धांतिक पातळीवर मला असं वाटतं की मुळातच हिंदुत्वाची भूमिका हीच राहिलेली आहे की हे राष्ट्र हिंदूंचं आहे म्हणून हे हिंदू राष्ट्र आहे, ही ती भूमिका आहे. तर आता आपण येऊ की या राजकारणाचं, हिंदू केंद्रित राजकारणाचं आता जर का पट सेटल झाला असेल, म्हणजे तो मॅप आलेला आत्ता की 78% जनतेवरती आत्ता भाजप प्रणित सरकार राज्य करत आहेत आणि तो भगव्या रंगात मीडिया दाखवतं आणि ते एक्सप्लेन करतं. तर आता जर का हे राजकारण सेट झालं असेल तर या सगळ्या राजकारणाचं भविष्य काय? पहिली गोष्ट म्हणजे हे वर्चस्व राजकीयदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या सहजासहजी माघार घेणार नाही किंवा त्याची पिछेहाट सहजासहजी होणार नाही. म्हणजे केवळ इलेक्टोरल सायकल किंवा निवडणुकीच्या चक्रात काही गोष्टी घडतील असं म्हणून हे संपेल किंवा बदलेल असं मानायचं काही कारण नाही. उलट पक्षी आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी विरोधी पक्षांपुरचा जो पेच असणार आहे तो असा असणार आहे
की जर हिंदू समाज या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये इतका स्वागतोत्सुक झालेला असेल तर आपण याला विरोध कसा करायचा. आणि भाजपला विरोध करणं म्हणजे हिंदू धर्माला विरोध करणं होतं, भाजपला विरोध करणं म्हणजे राष्ट्रवादाला विरोध करणं होतं. असं चित्र झाल्यामुळे विरोधी पक्षांपुढे कार्यक्रम, भूमिका, घोषणा या सगळ्या बाबतीमध्ये फार मोठे आव्हानं असणार आहेत, हे त्यांच्या बाजूने बोलायचं झालं तर. आणि दुसरीकडे खुद्द भारतीय जनता पक्षाचा जर विचार करायचा झाला तर त्यांच्यापुढे 2 पेच असणार आहेत. एक म्हणजे हे कुठपर्यंत पुढे जाऊ द्यायचं, म्हणजे ज्याला आत्ता आपण म्हणतो की ठिकठिकाणी स्वयंघोषित स्वयंसेवक किंवा स्वयंघोषित रक्षक असतात संस्कृतीचे आणि ते कायदा हातात घेऊन पाहिजे ते करतात. सरकार सध्या ते बहुतेक ठिकाणी चालवून घेतं. कित्येक वेळेला सरकारमध्येच त्यातले काही लोक नंतर जाऊन बसतात. पण हे कुठपर्यंत चालवायचं, म्हणजे राज्यसंस्था म्हणून तुमच्या ताब्यामध्ये जी ताकद आहे तिचा इतका बेछूट वापर किती हद्दीपर्यंत होऊ द्यायचा, हा आज न उद्या भारतीय जनता पक्षापुढे येणारा प्रश्न असणार आहे. दुसरा त्यांच्यापुढे येणारा जो प्रश्न असणार आहे तो असा की ही जी उत्कंठा असते लोकांच्या मनात की हे मुसलमान आहेत, आपण हिंदू आहोत आणि म्हणून आपल्याला वरचढ व्हायचं आहे, त्या उत्कंठेतून किती दिवस राजकारण करता येईल. येत्या दशकामध्ये कदाचित अजून हे राजकारण चालू शकेल, हे बरोबर आहे, कारण नवनवीन मुद्दे येत राहतात. जेव्हा अयोध्येचा प्रश्न सुटला तेव्हा असं म्हटलं जात होतं की आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हा प्रश्न सुटलेला असल्यामुळे इथून पुढे हे प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत. प्रत्यक्षात घडतंय ते त्याच्या विपरीत घडतंय. ठिकठिकाणी, केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर ठिकठिकाणी जुनी प्रतीकं, जुने प्रार्थनास्थळं यांचे इतिहास हे वादग्रस्त असल्याचं पुढे आणलं जातं आहे आणि त्याच्यातनं स्थानिक वाद निर्माण केले जात आहेत. त्यामुळे ही उत्कंठा जी आहे, लोकांच्या मनामध्ये असणारा हा जो एक प्रकारे आत्मभानातनं निर्माण झालेला राग आहे, तो काही काळ अजून नक्की शिल्लक राहील. दूरचा विचार करून आपल्या देशासाठी म्हणून ह्या एनर्जीला बाजूला ठेवून नवीन एनर्जी निर्माण कशी करायची, हा विचार मला असं वाटतं की आत्ता हिंदुत्वाने केलेला नाही आहे. विकसित भारत 2047 हे सगळं बोललं जातं, पण तो विकसित भारत हा अशा सतत उत्कंठित झालेल्या समाजाच्या जीवावरती जर निर्माण करायचा झाला तर त्या समाजाचा सांस्कृतिक आणि भौतिक दोन्ही प्रकारचा पाया हा फार भुसभुशीत राहील आणि त्यातनं वेगवेगळे वाद नंतर निर्माण होतील. कारण मग उदाहरणार्थ उद्या माझ्या घरातून जर मासे मच्छी गेल्याचा वास आला तर तो हिंदुत्व विरोधी आहे म्हणून लोक माझ्या घरावरती धाड घालतीलच. आणि त्यामुळे हा प्रश्न अनेकांना अनेक प्रकारे विचारावा लागेल स्वतःला की आपण हिंदुत्वाच्या बाजूने आहोत म्हणजे नक्की कशाच्या बाजूने आहोत. हे प्रश्न मला असं वाटतं की राजकारणाचं रूप घेण्याला अवकाश आहे. कदाचित अजून एक निवडणूक तर सहज निघून जाईल की जेव्हा ह्याच चौकटीत राजकारण घडेल. जोपर्यंत कल्पकता आणि नवीन काहीतरी नाट्यपूर्णता यांचा शोध विरोधी पक्षांना लागत नाही तोपर्यंत ते कदाचित आत्ता आहे त्याप्रमाणे चालेल. पण एका अर्थाने आपण मल्टिपल किंवा बहुमुखी अशा स्फोटक अवस्थेमध्ये आत्ता आहोत. मगाशी मी आर्थिक संदर्भात उल्लेख केला तसं एक मोठा समाज हा अस्वस्थ आहे आर्थिक कारणाने, पण दुसरीकडे आपण जी अस्वस्थता राजकारणातून निर्माण करतोय हिंदुत्वाच्या, ती अस्वस्थता सांस्कृतिक स्वरूपाची आहे की प्रतीकांच्या आधारे केलेलं हे राजकारण आहे आणि हे स्फोट केव्हा कसे होतील आणि त्याच्यावर नियंत्रण करण्याची दूरदृष्टी आज कुणाकडे आहे का, हे हिंदुत्व पुढचे खरे पेच असणार आहे. हिंदुत्व इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये जिंकायचा मार्ग राहणारच का? मी म्हटलं तसं आत्ता मला असं दिसतं की ज्या पद्धतीने 50% समाज म्हणजे हिंदू समाजातला 50% समाज हा जर भारतीय जनता पक्षाच्या युक्तिवादाला सहमत झाला तर निवडणुकीच्या राजकारणात त्यांना काहीच भीती नाही आहे. शिवाय हेही लक्षात ठेवा की आज घडीला तरी निदान भारतीय जनता पक्षाकडे लोकप्रिय नेतृत्व आहे. आज घडीला त्यांच्या गेल्या 10-12 वर्षांच्या सत्तेमुळे त्यांच्याकडे संघटनात्मक आणि आर्थिक ताकद आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणातलं चित्र जर पाहिलं तर ते वैचारिक आणि भौतिक दोन्ही दृष्टीने अत्यंत असमतोल आहे की विरोधी पक्षांकडे आत्ता उभं राहण्यासारखं काही नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे सगळं काही आहे. आणि त्यामुळे हा निवडणुकीच्या मधल्या यशापयशाचा जर विचार केला तर येत्या काळामध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा एका अर्थाने अत्यंत निश्चिंत असेल. या सर्व बदलत्या राजकीय पटलामध्ये
जे नेते आहेत प्रमुख, कारण व्यक्ती केंद्रितही राजकारण घडतंय आपण बघतो. त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत, राहुल गांधी आहेत, ममता बॅनर्जी आहेत पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी, खाली स्टॅलिन आहे. ह्या नेत्यांचा आणि त्यांच्या कार्यशैलीचा प्रो और कॉन कसा प्रभाव राहिलेला आहे? जर हिंदुत्वाच्या राजकारणापुरतं बोलायचं झालं तर मला असं वाटतं की अर्थातच अडवाणींच्या नंतर हिंदुत्वाच्या राजकारणाला इतक्या पुढच्या टप्प्यावर नेऊन ठेवण्यामध्ये मोदींचा जो हात लागलेला आहे, हातभार लागलेला आहे, तो कदाचित इतिहासामध्ये अडवाणींच्यापेक्षाही जास्त प्रबळ असा ठरवला जाईल, मानला जाईल. आणि त्यामुळे हो, त्यांचा मानला जाईल. बाकीची जी नावं तुम्ही घेताय, विशेषतः अमित शहा असतील किंवा अन्य नेते, त्यांचं एका अर्थाने भूमिका ही त्या हिंदुत्वाच्या राजकारणाला खाली, ज्याला आपण म्हणतो नट बोल्ट्स पुरवणं, ते काम आहे. आणि त्याच्यामधलं त्यांचं सामर्थ्य हे अर्थातच वादात येत आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण आपण हिंदुत्वाच्या राजकारणाचा जर विचार केला तर ते तिथं उच्च पदावरती आहेत, एका अर्थाने शिखरावरती पोचलेले आहेत, यात काही संशय नाही. बाकीचे नेते जे आहेत त्यांचा हिंदुत्वाच्या राजकारणाच्या संदर्भात विचारही करायचं कारण आहे, कारण मुख्यतः ते त्याचे विरोधक आहेत, पण आत्तापर्यंत तरी अयशस्वी विरोधक आहेत. त्यांना तो विरोध करण्यासाठीची ना भाषा सापडली आहे, ना सिद्धांत सापडलेले आहेत. म्हणजे त्यांची भूमिका, ममता बॅनर्जी असतील, स्टॅलिन असतील, राहुल गांधी असतील, यांची हिंदुत्वाला विरोध करण्याची आहे हे खरं आहे, पण ती त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांपर्यंत सुद्धा किती प्रमाणात त्यांना पोचवता आलेली आहे आणि त्याच्यासाठीचा संदेश जो दिला जायला पाहिजे की काय करा. कारण केवळ मुसलमानांची बाजू घ्या असं सांगूनही पुरणार नाही आहे, केवळ तुम्ही हिंदू असल्याचा दावा करा असंही सांगून पुरेसं नाही आहे. आणि त्यामुळे ही जी गॅप आहे की त्यांची हिंदुत्वाविरुद्धची भूमिका आहे, पण ती भूमिका त्यांच्या पक्षांमध्ये अजून पुरेशी, ज्याला आपण म्हणू ऑपरेशनलाइज झालेली नाही, तिचा पुरेसा व्यवहारात वापर झालेला नाही. आणि त्यामुळे ही मर्यादा, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, हा इम्बॅलन्स, हे जे असंतुलन आहे ते कायम राहतं. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न, आपण स्टॅलिनचा उल्लेख केला म्हणून तमिळनाडूतला जो निकाल आहे तो पहिला पोस्ट द्रविडियन निकाल आहे असं म्हणतात. आणि तिथले हे जे पेच आहेत, द्रविड, हिंदू, ख्रिश्चन, हे सगळे शक्यतो महाराष्ट्रात माहीत नसतात किंवा वरवर माहीत असतात. तर तमिळनाडूतला हा जो निकाल आहे हा खरंच पोस्ट द्रविडियन आहे का, याचा अर्थ काय? आणि मग या निमित्तानं दक्षिणेतही अधिकाधिक हिंदुत्वाचं राजकारण केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये हळूहळू इव्हॉल्व्ह होणार का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी खूप वेळेला वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे की दक्षिण भारत हा हिंदुत्वापासून सुरक्षित आहे, हा भ्रम आहे आणि त्यामुळे ते होऊ शकतं. आता तमिळनाडूमधलं राजकारण जे आहे त्याचं काय झालेलं आहे की 67पासनं द्रविड आत्मभानाच्या भोवती ते सगळं बनलेलं आहे. त्या द्रविड आत्मभानामध्ये भाषेचा मुद्दा आहे, संघराज्याचा मुद्दा आहे, दिल्लीच्या विरोधाचा मुद्दा आहे, त्याबरोबर त्याच्यामध्ये जातीचा मुद्दासुद्धा होता की जो पुढच्या काळामध्ये खूप सौम्य झाला. मूळ जो होता तो जातीचा मुद्दा त्या मानाने प्रखर होता, तो पुढच्या काळामध्ये सौम्य झालेला आहे. आता हे जे नवीन नेतृत्व उदयाला आलेलं आहे विजय यांचं, ते नेतृत्व आत्ता तुम्ही जर त्याच्याकडे पाहिलं तर असं तुम्हाला दिसेल की ते एखाद्या, काय म्हणूयात त्याला, रिकाम्या बाटलीसारखं आहे. आता त्याच्यामध्ये नक्की कोणतं द्रव्य भरलं जाणार इथून पुढच्या काळात? त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या काही हजार कोटींच्या कल्याणकारी कार्यक्रमांच्या केलेल्या आहेत. म्हणजे एका अर्थाने आत्ताची जी औपचारिक शासन व्यवहाराची भाषा आहे, पैसे घ्या आणि गप्प बसा, ही आत्ताची शासन व्यवहाराची भाषा आहे, तीच त्यांनी केलेली आहे, त्याच्यात काही नवीन नाही आहे. पण द्रविड संस्कृतीचं जे राजकारण तिथलं आहे त्याच्याबद्दल ते काय म्हणतात, सत्तेवर आल्यानंतर जर सत्तेवर त्यांना येऊ दिलं तुमच्या राज्यपालांनी तर केंद्राशी त्यांचं वर्तन कसं होतं, केंद्र त्यांना कसं वागवतं, याच्यावरती बऱ्याच गोष्टी ठरतील. इतका खोल रुजलेला द्रविड आत्मभानाचं राजकारण तिथे आहे. बरोबर 60 वर्ष आता होतील 67पासनं, आणि राजकारण त्याच्या आधीपासनंच होतं, कारण अण्णादुराई आणि पेरियार यांचं राजकारण हे त्याच्या आधीपासनं होतं. आणि त्यामुळे इतक्या सहजासहजी ती चौकट मोडता येईल असं नाही. ती चौकट अप्रत्यक्षपणे मोडली जाण्याचा काळ हा मुख्यतः जयललितांचा काळ होता, की ज्या काळामध्ये उदाहरणार्थ तिथे काही प्रमाणात का होईना पण हिंदू मुंडांनीसारख्या संघटनांनी शिरकाव केला आणि त्या संघटना स्थानिक हिंदुत्व घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि त्यातनं हिंदू मुंडांनीसारख्या संघटनेने विशेषतः बहुजनांचं हिंदुत्व जे आहे
ते जणू काही तिथे साकारण्याचा प्रयत्न काही काळ केलेला आपल्याला दिसतो. ते आता डोकं वर काढू शकतं. आणि भारतीय जनता पक्ष आणि एकूण इथलं हिंदुत्ववादी शक्ती आणि विचार जे आहेत त्यांच्याकडे अशा प्रकारच्या प्रादेशिक पातळीवरच्या आत्मभानांना हिंदू आत्मभानामध्ये गिळंकृत करण्याचं कौशल्य पुरेसं आहे, वैचारिक कौशल्य. त्यामुळे ते होऊ शकतं. अशी भूमिका पुढच्या काळामध्ये जर घेतली गेली की तुमचं हे जे सगळं द्रविड आत्मभानाचं राजकारण आहे ते हिंदू आत्मभानाशी विसंगत नाहीच आहे, अशी भूमिका घेतली गेली तर काही आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे नवनेतृत्व आणि आक्रमक भाजप यांच्या कात्रीत तमिळनाडू आत्ता सापडलेला आहे. केरळमध्ये तुम्हाला माहिती आहे की मुख्यतः 10-12% भारतीय जनता पक्षाची मतं एव्हाना पोचलेलीच आहेत. आणि त्यामुळे आणि खास करून केरळमधल्या सामाजिक रचनेमुळे तिरंगी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिरंगी रचनेमुळे तिथे एक प्रकारे फार पोषक जमीन आहे याच्यासाठी, हिंदुत्वाच्या राजकारणासाठी. त्यामुळे माझ्या मते तिथे ते जास्त जोमाने लवकर सुरू होईल. शेवटचा प्रश्न, 2 त्याच्यात उपप्रश्न आहेत. ज्यावेळी आपण हिंदुत्वाचं राजकारण म्हणतो, विशेषतः भाजपच्या प्रारूपाबद्दल, तेव्हा ते प्रत्यक्षात हिंदुत्व प्लस विकासाची कमिटमेंट असं आहे का? फक्त हिंदुत्वाच्या जोडीला डेव्हलपमेंट, इन्फ्रा आणि ती प्रतिमा ह्याची बेरीज झाल्यामुळं 90 ते 2014 ज्या गतीनं हिंदुत्वाचं राजकारण वाढलं त्याच्यापेक्षा हे अधिक वाढलं का? आणि मग प्रश्न 2 उपप्रश्न, की भविष्याची वाटचाल करताना हिंदुत्वाला बेस धरून पुढचं हे जे प्लस प्लस आहे याला अधिक महत्त्व भाजप देशात आणि नेतृत्वाच्या पुढच्या फळीत येईल का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही. विकासाचं राजकारण हे फक्त हिंदुत्वाच्या किंवा भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे असं मानायचं काही कारण नाही. कारण कोणता पक्ष असं म्हणेल की आम्ही विकासाचं राजकारण करू इच्छित नाही? कोणता पक्ष असं म्हणेल की आम्हाला उद्याच्या चांगल्या भारताचं स्वप्न नाही पडत म्हणून? आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते कॉमन आहे. विकास आणि वेलफेअर किंवा कल्याण किंवा त्याला पंतप्रधानांच्या भाषेत रेवडी म्हणूयात आपण, ह्या कॉमन गोष्टी आहेत. आणि त्यामुळे मला असं नाही वाटत की ते त्यांच्या राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ते व्यवच्छेदक लक्षण हे हिंदुत्वाचंच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक साधी लिटमस टेस्ट म्हणून आपण घेऊयात की कोणीही असला तरी चालेल पण हिंदू उमेदवार आम्हाला पाहिजे, कोणीही असला तरी चालेल पण हिंदू दुकानदार आम्हाला पाहिजे. अशा प्रकारची भाषा जेव्हा समाज बोलायला लागतो तेव्हा त्या समाजामध्ये विकास आणि कल्याण या गोष्टी गृहीतही धरल्या जातात, दुय्यमही मानल्या जातात. आणि सार्वजनिक निर्णय करताना आणि सार्वजनिक आत्मभान ठरवताना धर्म आणि विशेषतः हिंदू असणं हे जे आत्मभान आहे ते पुढचं महत्त्वाचं ठरतं. मला नाही वाटत की भारतीय जनता पक्षाचे पुढचे नेते आणि आत्ताचे नेतेसुद्धा सहजासहजी हा जो त्यांना मिळणारा फायदा आहे हिंदू आत्मभानाचा तो बाजूला ठेवतील. सर, खरं तर म्हणजे हा एक्सटेंडेड प्रश्न आहे की कुठल्याही सर्वेक्षणात आपण वाचलं, तुम्ही केलेलं, इतरांनी केलेलं, लोक सांगताना सांगत नाहीत की हिंदू धर्म बघून आम्ही मतदान केलं. तो आकडा कायम 8व्या, 9व्या, 10व्या क्रमांकावर राहिलेला आहे प्रायोरिटीमध्ये. प्रत्यक्षात मात्र तो प्रायोरिटीचा मुद्दा दिसतो, हे का? त्याचं कारण असं आहे की लोकांनी एकतर ज्याला सोशल डिझायरेबिलिटी बायस म्हणतात तो असतो. मतदान सर्वेक्षण आपण जेव्हा करतो तेव्हा हा एक भाग झाला, पण तो आपण बाजूला ठेवू, तो टेक्निकल मुद्दा आहे. आपण प्रश्न कसे आणि काय विचारतो याच्यावरती असतं उत्तर. रस्त्यावरच्या सामान्य नागरिकाला तुम्ही जर विचारलं की तू हिंदू म्हणून मतदान केलं का, तर तो म्हणतो अर्थातच नाही, मी मतदान केलं कारण चांगला नेता आहे म्हणून केलं. मग चांगला नेता का आहे असं विचारतो तेव्हा तो म्हणतो की तो देशाचं भलं करणारा नेता आहे म्हणून तो चांगला आहे. हे त्यामुळे सर्वेक्षणांमधनं हे सहजासहजी उघडकीला येत नाही. पण तुम्हाला आठवत असेल, आपणही बोललो होतो बहुतेक याच्याबद्दल पूर्वी, की 2024च्या निवडणुकीच्या आधी या सरकारने केलेलं सगळ्यात चांगलं काम तुमच्या मते कोणतं, याला सगळ्यात जास्त उत्तरं ही राम मंदिराला आलेली होती. तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कुठेतरी ते लोकांच्या काय म्हणूयात मतांमध्ये सुद्धा प्रकट होत आहे. फक्त ते प्रकट होण्यासाठीचा अवसर आणि त्याच्यासाठीचं तंत्र अभ्यासाचं हे पुरेसं गवसलेलं नाही. कारण आपण जिथनं सुरुवात केली तिथे जर आलो तर पारंपरिक विश्लेषणांच्या ज्या चौकटी आहेत त्याच्यामध्ये नेहमी काय मानलं जातं की लोक जातीला पाहून मत देतात, लोक
कोण तुमचं काम करतं ते पाहून मत देतात. त्या चौकटी मोडून आत्ताचं राजकारण घडतं आहे आणि त्यामुळे विश्लेषणाच्या चौकटीसुद्धा बदलून ही चौकट जी आहे की बहुसंख्याकवादी राजकारण हे आपल्या समाजामध्ये आत्ता मध्यवर्ती ठरतं आहे. त्याचं रूप कोणतं आहे आत्ताचं? इथलं रूप त्याचं जे आहे ते हिंदुत्व हे त्याचं रूप आहे. सर, खूप खूप आभार. हिंदुत्व आणि त्याचा राजकारणावरचा परिणाम समजून घेता आला. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण इथंच थांबूया. धन्यवाद.